तर नुसते गोड पदार्थ खाऊ वाटत नाहीत, तर असाच झणझणीत चिवडा बनवायचा आहे आता आपल्याला. तर चला, चिवडा पहिल्यांदा मी चाळणीमध्ये मस्त चाळून घेतला आणि स्वच्छ करून घेतला. मग असे खोबऱ्याचे काप केले. नंतर ना जिरं आणि लसूण घेतला. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या नाही, फोलपाटासहितच लसूण आणि जिरं कुटून घ्यायचे. नंतर ना शेंगदाणे आणि डाळ स्वच्छ साफ करून घेतले. मग मोठी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये चांगला कढीपत्ता परतून घेतला कुरकुरीत होईपर्यंत. नंतर ना त्यामध्ये खोबरं टाकलं. खोबरं पण एकदम छान असं लालसरमध्ये भाजून घ्यायचं. आणि नंतर ना त्यामध्ये हिरवी मिरची ती पण चिरून घेतलेली ती पण टाकली कुटून छान. आणि नंतर ना मग हे टाकले शेंगदाणे डाळ, ते पण असं छान लालसर असं भाजून घेतलं. मग हळद, लाल मिरची पावडर आणि रामबंधू चिवडा मसाला ते तेलात टाकलं. आणि जे कुटून घेतलेलं आपण लसूण जिरं होतं तेही छान असं मस्त फ्राय करून घेतलं तेलामध्ये. मग सगळं जिन्नस मीठ टाकून असं मी तळून घेतलं होतं, ते चिवड्यावरती ओतलं. आणि हळूहळू सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि भाजत होतं त्यामुळं हळूहळूच हाताने, नंतर ना थंड झाल्यानंतर हाताने छान असं मी मिक्स करून घेतलं. तर हा आपला स्पायसी आणि एकदम झणझणीत असा चिवडा रेडी आहे. तर या खायला. वाट कसली बघताय? बाय.